आज आपण इयत्ता 3 विषय मराठी मजेशीर होड्याबद्दल अभ्यास करणार आहोत। एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते। अगदी छोटेसे, अंगठे एवढीच माणसं ती। चंदू, टिनू, चंपू अशी काहींची नावं होती। गावच वसलं होतं त्यांचं। एकदा काय झालं म्हणजे जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली। तिथं घरं बांधायचं ठरलं। कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली। मग ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली। चिमण्या तर उडून दुसऱ्या जंगलात गेल्या। ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले। उंदरांनी घरं बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं, कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात खायला काहीतरी मिळणारच आहे। आता राहिले कोण? ठेंगू मात्र। ठेंगूच्या नेत्यानं सांगितलं की आपण आपापल्या नातेवाईकाकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहायचं। मला जायचं रस्ता माहीत आहे। एक डोंगर, एक नदी ओलांडली की येतं ते। तिथे खूप जागा, खूप झाडं, खूप खायला प्यायला मिळते। तिथे राहू आपण। एका रात्री मात्र सर्व ठेंगू निघाले। रस्ता म्हटला तर जवळचाच होता, पण ठेंगूंना ते लांबचाच की। चालून चालून ते नदीकाठी आले। मग आली पंचाईत। नदी ओलांडायची होती। आता काय करायचं? त्यांना भेटला एक ससा। ठेंगूंनी आपली अडचण सांगितली सश्याला। मग ससा म्हणाला, इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे। बंडू नाव आहे त्याचा। तो त्या घरात राहतो। तो खूप हुशारही आहे। तो करेल तुम्हाला मदत। मी एकदा सापळ्यात अडकल्यावर त्यांनाच मला बाहेर काढलं होतं। तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा आणि तुम्हाला तो नक्की मदत करेल। ठेंगूंनी सश्याचे आभार मानून बंडूच्या घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले। बिछाण्यावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसला। ठेंगूला खिडकीत पाहून बंडू इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना। मग उडी मारून तो खिडकीपाशी आला। अरे वा चिमुकल्यांनो, मला तुम्हाला तेव्हाच बघायचंच होतं। तुम्ही खरंच आहात ना, की मला स्वप्न पडलंय? नाही, तू जागाच आहेस। ऐक जरा बंडू, आम्हाला सश्यानं सगळं सांगितलंय की तू प्रेमळ, दयाळू, हुशार आहेस म्हणून। तू मदत करशील आम्हाला? आम्ही आपली घरं सोडून इथं आलोय। या नदी पलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचंय आम्हाला, पण उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत। नदी पार कशी करता येईल? तू सांगतोस काही उपाय? चंदूनं विचारलं। बघतो हां, काय करता येईल मला, बंडू लगेच म्हणाला। मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो। त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल। एकेकाला एक एक होडी। त्या पाण्यात छान तरंगतात। त्यांना छोटी शिडं मी लावून देईल, म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील। बंडू खाली धावला। सगळे मिळून 11 ठेंगू होते। त्यानं स्वयंपाकघरातून 6 मोठे अक्रोड आणले। मग ते नीट मधोमध फोडले। आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला। घ्या, झाल्या होड्या। 12 होड्या झाल्या। आता त्यांच्या डोलकाठ्या आणि शिडं बनवतो। बंडूनं काड्या पेटीतल्या काड्या गोळा करून एका डबीत ठेवल्या होत्या, त्या काढल्या। कागदाची शिडं करून ती काड्यांना टाचणीनं टोचली। गोंदानं शिडं डोलकाठीला म्हणजे आग काडीला घट्ट चिटकवली। होडी तयार झाली। ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते। बंडूनं बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या। त्याही 1-2 नव्हे, चांगल्या 12। हुशारच होता तो। होडी कशी बनवायची ते कळल्यावर ठेंगूंनीही मदत केलीच म्हणा, पण तेवढ्यात चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो सोडवायला म्हणून गेला तो त्याला चिकटला। बंडू म्हणाला, होड्या झाल्यात 12 आणि तुम्ही आहात 11च, पण मी ही 12वी होडी एका होडीला बांधतो। तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल। थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले। बंडूनं स्वतः साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या। एकेका ठेंगूला एकेका
होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या. अगदी डौलात पाण्यातून जात होत्या त्या. ठेंगू खुश झाले होते. चांदण्याच्या प्रकाशात त्या 12 होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला. बंडूही नदीकिनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता. त्याला समाधान वाटत होतं. आता कधीतरी नदीपलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी, बंडू स्वतःशीच म्हणाला.